महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960. महाराष्ट्र द्विभाषिक राज्याची निर्मिती कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? नाशिकराव तिरपुडे. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? श्री प्रकाश. महाराष्ट्र राज्य निर्मितीवेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26 जिल्हे. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? 36. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा कोणता? 2011 नुसार ठाणे. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे सर्वात लहान जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? छत्तीसगड. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? 358. 358. महाराष्ट्र राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 29. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? 34. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? मुंबई शहर व मुंबई उपनगर. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती? 800 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती? 800 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी किती? 700 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? 3रा. लोकसंख्येने महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? 2रा. महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा लागून आहेत? 6. महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? मध्य प्रदेश. महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा? पालघर 36वा. मराठवाडा विभागात एकूण किती जिल्हे आहेत? 8. विदर्भ विभागात एकूण किती जिल्हे आहेत? 11. सर्वात जास्त तालुके असणारे जिल्हे कोणते? यवतमाळ, नांदेड 16 तालुके. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? मुंबई शहर. महाराष्ट्र राज्यात एकूण प्रशासकीय विभाग किती? 6. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. महाराष्ट्र राज्यात प्राकृतिक विभाग किती? 3. कोकण, सह्याद्री, पठार. महाराष्ट्रात एकूण पंचायत समिती किती? 351. महाराष्ट्रात एकूण नगरपालिका किती? 230. महाराष्ट्रात एकूण कटक मंडळे किती आहेत? 7. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर. सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला जिल्हा कोणता? रत्नागिरी. महाराष्ट्र राज्याला सर्वात कमी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? गोवा. महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता? आंबा. महाराष्ट्र राज्य फूल कोणते? ताम्हण. महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता? शेकरू. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? हरियाल. महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणते? ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्र राज्याने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती भाग व्यापला आहे? 9.36%.
महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? औरंगाबाद. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण आकार कसा आहे? त्रिकोणाकृती. खानदेशात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? 3. पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? वाशिम. पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? हिंगोली. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? पालघर. पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? गोंदिया. पूर्वीच्या धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? नंदुरबार. कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? रिया. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? 440 किलोमीटर. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात पश्चिम घाट. गवत संशोधन केंद्र कोठे आहे? पालघर. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती? 1200 ते 1300 मीटर. महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा कोणता? वर्धा. लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण? सावंतवाडी, सिंधुदुर्ग. वाशिम शहराचे जुने नाव काय होते? वत्सगुल्म. मराठी चित्रपट नगरी कोठे आहे? कोल्हापूर. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी? कोल्हापूर. महाराष्ट्रात एकूण किती बंदरे आहेत? 49. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती आहे? 720 किलोमीटर. पुणे नाशिक दरम्यान कोणता घाट आहे? चंदनपुरी घाट. नाशिकहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? थड घाट किंवा कसारा घाट. पुणे सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? खंबाटकी घाट. कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहराच्या दरम्यान आहे? कराड चिपळूण. आंबा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? कोल्हापूर रत्नागिरी. मुंबई पुणे दरम्यान कोणता घाट लागतो? बोरघाट. वरंधा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? भोर महाड. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? गोदावरी. गोदावरी नदीची एकूण लांबी किती? 1450 किलोमीटर. विष्णुपुरी प्रकल्प नांदेड जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? प्रवरा. भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? भीमाशंकर. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? महाबळेश्वर. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? वर्धा. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? 288. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? 78. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते? दादासाहेब कन्नमवार. महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री कोण होते? वसंतराव नाईक. सर्वात जास्त काळ पदावर असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक. महाराष्ट्र राज्याची एकमेव महिला राज्यपाल म्हणून कोण होती? विजयालक्ष्मी पंडित. भामरागड सुरजागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. दरकसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. वर्धा वैनगंगा नदीच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? प्राणहिता. नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? 54 किलोमीटर. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? अमरकंटक, मध्य प्रदेश. खानदेश कन्या कोणत्या नदीस संबोधतात? तापी. कोणती नदी महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश घेते? तापी, गोदावरी. राज्यातील सर्वात जास्त अंतर
वाहणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी. सरदार सरोवर कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? नर्मदा. तापी नदीचा उगम कोठे होतो? मुलताई, मध्य प्रदेश. हतनूर धरण कोणत्या नदीवर आहे? तापी. तापी नदीची प्रमुख उपनदी कोणती? पूर्णा. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1996-97. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पु ल देशपांडे. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. उनकेश्वर गरम पाण्याचे झरे असणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड. उनपनदेव सुनपनदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. सहस्रकुंड धबधबा कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? नांदेड व यवतमाळ. फुलांसाठी प्रसिद्ध कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कोठे आहे? मुंबई. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येने असणारी आदिवासी जमात? भिल्ल. कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? अमरावती. ठाणे नाशिक जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात आहे? वारली. महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमाती आहेत? 47. हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी आहे? कयाधू. चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे? इरई. अकोला शहर कोणत्या नदीकाठी आहे? मोरणा. मैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे. वन्य प्राण्यांचा स्वर्ग. अंजीर पिकाचे जास्त प्रमाण कोठे घेतले जाते? राजेवाडी. नर्मदा व तापी नद्याची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे अलग होते? सातपुडा पर्वत. तापी व गोदावरी नद्याची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे अलग होते? सातमाळा अजिंठा डोंगर. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होते? हरिश्चंद्र बालाघाट. भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगांमुळे अलग होते? शंभू महादेव डोंगर. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे? सह्याद्री. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मुंबई. वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते? महाराष्ट्र. कोणत्या किल्ल्यावर रोपवे म्हणजे दोरमार्ग सुविधा आहे? रायगड. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी किती महाराष्ट्रात आहेत? 5. मोसंबीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? श्रीरामपूर. संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान कोणते? देहू. जायकवाडी प्रकल्प कोठे आहे? पैठण. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. महाराष्ट्रातील कुस्तीगारांचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. कुंभमेळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भरतो? नाशिक. महाराष्ट्रातील कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? औरंगाबाद. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड.
नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. संत एकनाथ कोणत्या गावचे रहिवासी होते? पैठण. कोणता दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो? 1 मे. महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? सोलापूर. राधानगरी वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. 0 माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे? नागपूर. सातपुडा पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर कोणते? अस्तंभा. मुंबईचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? जगन्नाथ शंकरसेठ. संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? नांदेड. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या बंगल्याचे नाव काय? वर्षा. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी कुठे आयोजित केले जाते? नागपूर. पसरणी घाट कोणत्या शहरादरम्यान आहे? वाई महाबळेश्वर. महाराष्ट्राची राजभाषा कोणती? मराठी. शेकरू व खारकरिता प्रसिद्ध भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? मुंबई. मुंबईचा सिंह असे कोणास म्हणतात? फिरोजशहा मेहता. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? बल्लारपूर. ओरस बुद्रुक हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? हिवाळा. गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. प्रसिद्ध पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? सातपुडा. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ कोणते? सप्तशृंगी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला? नेवासा. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? मध्य प्रदेश. महाराष्ट्रातील पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? यवतमाळ. कोणत्या नदीस पंढरपूर जवळ चंद्रभागा नावाने ओळखले जाते? भीमा. कोकणातील प्रमुख व्यवसाय कोणते? शेती व मासेमारी. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहेत? गोवा व कर्नाटक. ज्वारीचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? सोलापूर. बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत? अहिराणी. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? साल्हेर. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हणतात? इचलकरंजी. वानखेडे स्टेडियम कोणत्या शहरात आहे? मुंबई. काळे सोने कशास म्हणतात? खनिज तेलास. पांढरे सोने कशास म्हणतात? कापूस. नरसोबाची वाडी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या संगमाकाठी वसले आहे? कृष्णा पंचगंगा. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्रे कोणते? खोपोली, रायगड. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? नाग नदी. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक 7 जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत? अहमदनगर. ऑरेंज सिटी असे कोणत्या शहराला म्हणतात? नागपूर. अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय आहे? मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय. पुणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? मुळा मुठा. गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. पहिली रेल्वे कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली? मुंबई ते ठाणे. मुंबईची परसबाग असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? नाशिक. नाशिक तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? गोदावरी.
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जातो? गोंदिया. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? बीड. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे शिल्पकार कोण? राजा बढे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? प्रवरानगर, अहमदनगर. प्रसिद्ध शनिवार वाडा कोठे आहे? पुणे. महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोणते? तारापूर. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सभासद आहेत? 288. महाराष्ट्रात हळदीचे पीक कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? सांगली. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? उस्मानाबाद. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी. महाराष्ट्रातील पहिले मयूर अभयारण्य कुठे आहे? नायगाव. महाराष्ट्रातील दीक्षाभूमी हे प्रसिद्ध ठिकाण कुठे आहे? नागपूर. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? कोयना. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? कोल्हापूर ते गोंदिया. सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणत्या खेळाडूंना ओळखले जाते? कविता राऊत. महाराष्ट्रात प्रसिद्ध आषाढी व कार्तिकी यात्रा कुठे भरते? पंढरपूर. नाशिक जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? द्राक्ष. गोदावरी नदी कोणत्या सागरात जाऊन मिळते? बंगालचा उपसागर. महाराष्ट्रातील वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? नरसी नामदेव, हिंगोली जिल्हा. जळगाव जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? केळी. चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते? आपेगाव. बॉम्बे हायचे उत्पादन कधी सुरू झाले? 1974. हरिणांसाठी सागरेश्वर उद्यान कोठे आहे? सांगली. हत्तीरोग संशोधन संस्था कोठे आहे? वर्धा. पोस्ट कार्डे तिकिटे छापण्याचा कारखाना कुठे आहे? नाशिक.